महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुरुड नांदले परिसरात घुमले आंबोळ्या भात लावणी गीतांचे सूर। म्हाताऱ्या नक्षत्रात पावसाच्या संततधारेत पारंपरिक भात लावणीला वेग। आजच्या आधुनिक युगात आणि महागाईच्या काळात शेती करणे आर्थिकदृष्ट्या कमालीचे खर्चिक झाले आहे। मात्र पूर्वजांपासून चालत आलेली भात शेतीची गौरवशाली परंपरा खंडित होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील नांदले सावली परिसरातील बळीराजा पूर्ण ताकदीने कटिबद्ध झाला आहे। शेती हा केवळ एक व्यवसाय नसून ती आपली पारंपरिक संस्कृती आणि जीवन पद्धती आहे आणि याच पवित्र भावनेतून येथील शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने मशागत करून भात लावणीची कामे करत आहेत। नांदले सावली परिसरात सध्या भात लावणी दरम्यान एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे। लावणीची कामे वेगात सुरू असताना पूर्वांपार चालत आलेली ही पारंपरिक गाणी म्हणजेच आंबोळ्या आळवण्यावर शेतकऱ्यांचा मुख्य भर आहे। या लोकगीतांच्या सुरांवर तरुण आणि वृद्ध शेतकरी एकत्र येऊन हातात हात घालून चिखलात उतरतात। आंबोळ्या गाण्यांमुळे लावणीचा थकवा दूर होऊन कामाला एक नवा जोम मिळतो, ज्यामुळे ग्रामीण संस्कृतीचे सुंदर रूप पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। कोकणी कृषी संस्कृतीत पावसाच्या नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। काही दिवसांपूर्वी पडलेला पुनर्वसू नक्षत्राचा मुसळधार म्हणजे तो तरणा पाऊस आणि त्यानंतर आता सुरू झालेले पुष्य नक्षत्र म्हणजेच म्हातारा पाऊस भात शेतीसाठी हा पाऊस वरदान ठरत आहे। या म्हाताऱ्या पावसाची संततधार आणि संत वृष्टी चिखल लावणीसाठी अगदी योग्य मानली जाते। या पोषक हवामानामुळे बळीराजा कमालीचा सुखवला आहे। वाढता खर्च आणि मजुरांची तीव्रता यावर मात करण्यासाठी नांदले सावलीतील गावकऱ्यांनी एक आदर्श तोडगा काढला आहे। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे गावातील शेतकरी इळण म्हणजे परस्परांना श्रमदान करण्याची पद्धत जपून एकमेकांच्या शेतावर जाऊन लावणी पूर्ण करत आहेत। निसर्गाची अशीच उत्तम साथ पुढेही लाभेल आणि यंदाचे भाताचे पीक उदंड येईल अशी आशा येथील बळीराजांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, मुरुड। Paus